भुयारी गटार योजना जी होती 300 कोटी रुपयाची, त्याच्यासाठी या लोकांनी 1000 कोटीचे रस्ते खराब केले वर्धा शहराचे. सोयाबीनला किती भाव देणार होते, कापसाला किती भाव देणार होते, किती बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते, तर लोक किती वर्ष वाट पाहणार आहे यांची. ज्या करोडो रुपयाच्या अब्जो रुपयाच्या जमीन आहे वर्धा शहरामधल्या मध्यभागी असलेल्या, त्या स्वतःच्या संस्थेच्या नावावर 0 रुपयामध्ये करून घेतल्या. शासनाचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे, कारण शासन हा जनतेच्या खिशातूनच पैसा काढते ना. गट्टू इकडचे तिकडे लावणे, तिकडचे इकडे लावणे, नुसते खोटे बिलं काढणे. नमस्कार, मी रश्मी खेडेकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण वर्धा या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आज माझ्यासोबत अशी अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहे जे सातत्याने जनतेसाठी काम करतात. एक सामाजिक कार्यकर्ते, एक सामाजिक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आपला हक्काचा माणूस म्हणूनही त्यांना ओळखलं जातं आणि आत्ता नुकतीच त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. आत्ता माझ्यासोबत शेखरदादा शेंडे आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. एकंदरीतच दादा, सातत्याने आपण कार्यरत आहात. आपले आजोबा झाले, वडील झाले, नेहमीच जनतेसाठी त्यांनी सेवा केलेली आहे. आपणही विकास कामं करतायत. पण ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये तुमचे विकासाचे मुद्दे, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहेत? काय विजन आहे तुमचं? ह्या निवडणुकीमध्ये माझा मेन मुद्दा असा आहे की मागील 2 रेजिमपासून भाजपचे आमदार इथून निवडून येत आहे. जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला. मोदींचा प्रभाव होता, परंतु त्यांच्या ज्या कार्यशैलीमुळे जनता त्रस्त झाली आहे, त्यांच्या भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त झालेली आहे. जे कामं जनतेला, शेतकऱ्यांना, शेतकरी त्यांच्या मालाला जे भाव पाहिजे, बेरोजगारांना, युवकांना ज्या नोकऱ्या पाहिजे होत्या, जे त्यांनी आश्वासन केलं होतं, उद्योगधंदे इथे आलेले नाही गेल्या 10 वर्षामध्ये. कोणताच म्हणजे सर्व घटकातील म्हणजे महिला असो, सर्व शेतकरी असो, बेरोजगार युवक असो, कोणालाच काही समाधान होऊन नाही राहिलेलं त्यांच्या कार्यप्रणाली. त्यांचं ते जे काही करत आहे ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जे काही करून राहिलेलं आहे. म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार इतका चव्हाट्यावर आला की वर्धेतील सर्व लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येकजण त्याची भ्रष्टाचाराची गाथा आम्ही जिथे जिथे भेटायला जातो ते लोक सांगत आहे. त्याच्यामुळे मेन मुद्दा जे होता, माझे वडील इथे 30 वर्ष आमदार होते, परंतु माझ्या वडिलावर किंवा माझ्या परिवारावर एकही भ्रष्टाचाराचा डाग आजपर्यंत लागलेला नाही इतके वर्ष हे म्हणजे आमदार असताना. परंतु गेल्या 15 वर्षापासून माझा जो पराभव झालेला आहे त्याच्यामध्ये वर्धा शहराच्या विकासासाठी जी भरीव कामगिरी करायला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालासाठी असो, शेतकऱ्याला योग्य दाम भेटले पाहिजे, बेरोजगार युवकांना MIDCमध्ये जागा भेटल्या पाहिजे, त्यांना उद्योगधंद्यासाठी सहजरित्या कर्ज उपलब्ध झालं पाहिजे, बचत गटाच्या महिला आहे त्यांना कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. ते सावकाराकडून जास्त व्याजाने कर्ज काढून राहिलेले आहे, त्यांच्यावर दिवसेंदिवस म्हणजे कर्जाचा बोजा वाढून राहिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या हे बेरोजगार आहे त्यांनासुद्धा कर्ज भेटून नाही राहिलं, त्यांना प्रॉपर्टी मॉर्गेज करा, बँकवाले फार शर्ती टाकते. तर आणि शेतकऱ्यांचा मेन मुद्दा जो आहे शेतकऱ्यांचा पांधन रस्ते, त्यांच्या शेतापर्यंत रस्ते पोहोचले पाहिजे. कारण येणारी पिढी ही मोटरसायकल आणि कारने चालणारी पिढी आहे, ते काही बंडी बैलावर खासावर जाणार नाही आहे. तर त्यांना त्यांच्या शेतापर्यंत माल नेण्यापर्यंत, मालाची ने-आण करण्यापर्यंत, त्या शेतीचे म्हणजे दामसुद्धा रस्ता झाला तर त्या शेतीची किंमतसुद्धा वाढते. आणि त्याचबरोबर वर्धा शहरातील जनतेला जो लीजचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे, माझ्या वडिलांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही लोक त्यावेळी 30 रुपये 40 रुपये काहीतरी पर स्क्वेअर फूट सरकारला पैसे भरायचे होते तर राजी झाले नव्हते. 3,000 स्क्वेअर फुटाचे काही लोकांचे प्लॉट आहेत तर त्यांना त्यावेळी 1,20,000 भरावं लागत होते. परंतु आता ह्या महाशयांनी, आमच्या आमदार साहेबांनी फक्त त्याच्यामध्ये रिन्युअल करून दिलं. लीज रिन्युअल, नूतनीकरण जे करायचं आहे तर त्याच्यामध्ये उलट जास्त पैसे जाऊन राहिले आणि हक्काचा होऊन नाही राहिला आहे. हे माझ्या वडिलांनी ज्यावेळेस केलं होतं ते हक्काचं झालं असतं, त्यांना ते कर्ज म्हणजे बँकेतून त्यांना कर्ज भेटलं असतं, विक्र्या झाल्या असत्या. हे आता जे आमदार करून राहिले नुसते स्वतःचा सत्कार करून राहिले आणि लीज ट्रान्सफर, फक्त लीज वाढवून दिली, जी मुदत संपली होती लीजची ती ट्रान्सफर करून दिली. शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, गावातील लोकांना हक्काचे घरं, त्यांना पट्टे भेटून नाही राहिले. तो मुद्दा मी प्रामुख्याने करणार आहे. गावातील रस्ते असो, शाळा असो, आरोग्याचे जे काही सोयी आहे त्या फार अपुऱ्या आहे. माझ्या वडिलांनी त्यावेळी लघु आरोग्य केंद्र चालू केले होते, ते यांच्या काळामध्ये लघु आरोग्य केंद्र बंद पडले आहे. यांनी जे गव्हर्नमेंटने जे दवाखाने उभे केलेले आहे त्या दवाखान्यामध्ये स्टाफ नाही आहे, दवाखान्याच्या बिल्डिंगा उभ्या आहे. शासकीय वसतिगृह यांनी स्वतःचे बिल्डिंगा यांनी OBCच्या वसतिगृह म्हणजे अजून तिथं विद्यार्थी आले नाही आणि यांचं भाडं चालू होऊन गेलेलं आहे. यांनी स्वतःच्या संस्थेसाठी सरकारी जमिना, ज्या करोडो रुपयाच्या, अब्जो रुपयाच्या जमीन आहे वर्धा शहरामधल्या मध्यभागी असलेल्या, त्या स्वतःच्या संस्थेच्या नावावर 0 रुपयामध्ये करून घेतल्या.
तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारे लोक आहे, ज्या एकेकाळी यांना कॉलेजसाठी आम्ही नगरपालिकेने 2 शाळा भाड्याच्या दिल्या होत्या. आज त्यांच्या 2000 खोल्याच्या शाळा उपलब्ध तयार झाल्या बिना कर्जानी सर्व कोणतंच कर्ज त्यांना घ्यावं नाही लागलं. तर हे सर्व मुद्दे लोकांपर्यंत पोहोचलेले आहे की हा आमदार म्हणजे 10 एकरामध्ये फार्म हाऊस खोलून तिथं कालच झालेला डांबर रस्ता फोडून आज सिमेंट रस्ता करून राहिला. एका वर्षामध्ये डांबर रस्ता आणि एका दुसऱ्या वर्षात सिमेंटचा रस्ता करोडोचे. वर्धा शहरामध्ये भुयारी गटार योजना जी होती 300 कोटी रुपयाची, त्याच्यासाठी या लोकांनी 1000 कोटीचे रस्ते खराब केले वर्धा शहराचे. म्हणजे दुर्भाग्य आहे आज वर्धा शहराचं रस्त्याची तुम्ही हालत पाहा, जिकडे तिकडे म्हणजे आता. आणि त्याच्यावर आता लिपापोती करत आहे सिमेंटच्या रस्त्यावर. 2-4 इंचीचा थर टाकत आहे. तो 4 इंचीचा थर 10 टनाच्या 20 टनाच्या गाडीनं तर पूर्ण दबून जाणार आहे. गट्टू इकडचे तिकडे लावणे, तिकडचे इकडे लावणे, नुसते खोटे बिलं काढणे, हा कार्यक्रम चालू आहे. अशा पद्धतीने ह्या लोकांचं काम चालू आहे. त्याच्यानंतर परत एक अमृत पाणी योजना आहे, ती योजना कुठे गेली? भुयारी गटर योजना पूर्ण काही अजून कार्यान्वित नाही झाली. काम झालं का झालं कुठपर्यंत आहे? आम्ही RTI मध्ये माहिती मागितली, फक्त ठेकेदाराचे बिलं गेले. ते ठेकेदारांना टेंडर मॅनेज करून देण्यापासून, म्हणजे जे टेंडर कॉम्पिटिशनमध्ये CSR रेटनी जायला पाहिजे होते 30% बिलो जायला पाहिजे. शासनाचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे, कारण शासन हा जनतेच्या खिशातूनच पैसा काढते ना. आज किती काही शासनावर कर्ज झालं तर तो बोजा तर जनतेवर पडून राहिलेला आहे. आज महाराष्ट्र शासनावर जे काही कर्ज होऊन वाढत चाललेलं आहे ह्या भ्रष्टाचाराच्या मार्फत, ते तर जनतेच्या खिशातूनच जाणार आहे. तर त्यामुळे माझी एवढीच लोकांना विनंती आहे की हे भ्रष्टाचारी मुक्त आपल्याला हे महाराष्ट्र राज्य करायचं आहे. आणि महाविकास आघाडीचं हे सरकार आता येणार आहे महाराष्ट्रामध्ये, आणि वर्धेमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार लोक निवडून देणार आहे, याचं मला पूर्ण म्हणजे. आता तुम्ही ह्याच्या काही समस्या सांगितल्या समोर, एकंदरीतच त्यांनी समस्यांवर काम केलेलं नाही असं दिसतं. बिलकुल पण समोरच्या पक्षाकडनं असं बोललं जातं सर की या ज्या काही योजना आहेत त्या सुरू आहे, पण त्याला हळूहळू ते आम्ही स्टेप बाय स्टेप आम्ही करतो. यांनी भूमिपूजन आणि उद्घाटन केलेले आहे, थातूर मातूर सर्व हे कार्यक्रम चालू आहे. हे म्हणजे मंजूरच नाही झाले ते कामाचे बोर्ड लावून ठेवले या लोकांनी, भूमिपूजन करून घेतले. म्हणजे ते कामाचे पैसेही नाही आले, काही नाही आले. असे मी कित्येक कामं दाखवतो, यांनी नुसते बोर्ड लावून ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीचे लोकांची म्हणजे हे जे दिशाभूल करत आहे की हे म्हणत आहे. आता मला सांगा, मी ITI टेकडीची पाण्याची टाकी मी नगराध्यक्ष असताना आजपासून 30 वर्षापूर्वी, आजही ती योजना वर्धा शहरासाठी लाभदायक ठरलेली. आज प्रत्येकाला पाणी मिळत आहे. मी 30 वर्षापूर्वी नगराध्यक्ष असताना ती योजना आणली. वर्धेचा स्विमिंग पूल मी नगराध्यक्ष असताना ऑलिम्पिक साईजचा बनवला. ह्या 20 वर्षामध्ये कोणी एखाद्या आमदारानं दाखवा बरं एखादं काम केलेलं आहे. यांनी जे फाउंटेन जे लावले आहे ना, त्याचे नोझल वगैरे, एक फाउंटेन माहिती आहे किती रुपयाचं आहे? 75 लाखाचं एक फाउंटेन ते त्यांनी लावलेलं आहे, जे की 10-15 लाखामध्ये ते सर्व होते. एक तो युनिटी ऑफ लाईट इंदिरा गांधीच्या पुतळ्या जो लावला, मी जयपूरला त्याचा रेट विचारून आलो तर 12 लाखाचं लाईट आहे. त्याला 55 लाख रुपये या लोकांनी हे बिलं काढलेले आहे. तर हा जो काही ह्या प्रकार आहे विकासाच्या माध्यमातून, हा जो भ्रष्टाचार चालू आहे, हा फार गलिच्छ प्रकार होऊन राहिलेला आहे. आणि याच्यामुळे ह्या आमदाराची छबी पूर्ण हे झालेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे लोक आता त्यांना कंटाळून मतं देणार नाही. आणि ते जे काही सांगत आहे की आम्ही कामं करत आहे, हे करत आहे, ते जे कामं करत आहे ते पूर्ण भ्रष्टाचाराच्या याच्यासाठी ते कामं करत आहे. सिमेंट रोडवर लिपापोती करणं, त्याच्यावर आता डांबरीकरण करणं, हे किती म्हणजे शर्मेची बाब आहे ह्या वर्धावासियांसाठी. 10 वर्षापासून तो आमचा हिंगणघाटकडे जाणारा जो रस्ता आहे, त्याच्यावर जो रेल्वेचा पूल आहे, तो सुद्धा बनू शकला नाही ह्या लोकांच्या काळामध्ये. अशा अनेक आहे. इको पार्क यांनी पवनार आणि सालोड, आता इको पार्कची योजना, त्या इको पार्कला ना फॉरेस्टचं परमिशन आहे. फॉरेस्टच्या जागेत त्यांनी 80 लाख रुपये खर्च केले. आणि फॉरेस्टची परमिशन नाही, शेवटी फॉरेस्टने त्यांना थांबवलं का तुम्ही इथं आम्हाला न विचारता कसं काय तुम्ही फॉरेस्टच्या जागेमध्ये पैसे खर्च केले. तर हे सर्व भ्रष्टाचार आहे. हे सर्व यांनी केला कसं, त्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. हे लोक यांच्यावर काय म्हणजे हे गुन्हे दाखल होऊ शकते इथपासून. परंतु त्यांचं शासन आहे. त्यांनी EBC, तुम्हाला माहिती आहे स्कॉलरशिपचा घोटाळा एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये झाला होता. ह्या लोकांनी किती मोठा EBCचा म्हणजे 400-500 कोटीचा घोटाळा केला आहे. तर तेही प्रकरण दाबण्यात आलं आहे त्यांचं सरकार असल्यामुळे. आजपर्यंत ते प्रकरण तसंच पडलेलं आहे. CBIचे कोणी सांगते की अँटी करप्शनचा रेड झाला होता आमच्या आमदारावर, तेही प्रकरण दाबण्यात आलं. ह्या इथपर्यंत हे मजल म्हणजे झालेली आहे. तर याच्यामुळे सर्व लोकांना दिसून राहिलेलं आहे यावेळी. सर, एकंदरीतच आता आम्ही वर्धेच्या काही नागरिकांशी चर्चा केली आहे. तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही करणार असं नको, तर आम्ही काय करणार असा नेता आम्हाला हवा आहे. तर एकंदरीतच तुम्ही बेरोजगारी किंवा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न तुम्ही हे केला, तर तुम्ही काही आमदार झाले तर काही नियोजन तुम्ही करून ठेवलं आहे की तुम्ही या मुद्द्यांवर हे सोल्युशन तुम्ही करणार आहात? मी पूर्वीच सांगितलं तुम्हाला, आता लोकांचं मन ठरलंय, मन बनलेलं आहे. आणि लोकांनी ठरवून टाकलं की यावेळेस
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचा आहे. आणि महाविकास आघाडीचा उमेदवार, मला प्रशासनाचा पूर्ण अनुभव आहे. मी वयाच्या 21व्या वर्षी नगराध्यक्ष झालेलो आहे. त्याच्यामुळे आणि वडील एवढे वर्ष आमदार होते, तर मला सर्व हातखंडे माहिती आहे. निधी कसा आणायचा, कोणते कामं करायचे विकासाचे, की ज्याच्यामध्ये आपण जनताभिमुख आपलं म्हणजे हे होईल. तर मला निश्चितपणे जे महत्त्वाचे मुद्दे आहे, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा विषयच नाही राहणार. वर्धा आम्हाला भ्रष्टाचार मुक्तच करायचा आहे. आणि जे विकासाचे मुद्दे आहे, जे विकासाचे कामं आहे, जे खरोखर लोकांच्या निगडीत आहे ते काम आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही भेटून राहिला पाहिजे. या लोकांनी किती म्हणजे याच काँग्रेसचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं होतं, तर यांनी दिंड्या काढल्या, भजनं केले, हे केले, गेले का ते सर्व व्हिडिओ लोक पाहत आहे ना. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की यांनी त्यावेळी सोयाबीनला किती भाव देणार होते, कापसाला किती भाव देणार होते, किती बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते. तर लोक किती वर्ष वाट पाहणार आहे यांची. लोकांना परिवर्तन पाहिजे. निश्चित लोक आता यावेळेस दुसऱ्यांना संधी देणार आहे. नक्कीच दादा, एकंदरीतच तुम्ही आता सातत्याने विकास काम करतायत, जनतेच्या मधात जाता, तुम्ही नगराध्यक्ष होता, तर जनतेच्या ज्या काही समस्या आहेत तुम्हाला जवळून त्या समस्या माहिती आहे. बिलकुल, जनतेच्या समस्याची पूर्ण जाणीव आहे. जनतेमध्ये राहणार आहे, जमिनीवर पाय ठेवणार आहे. मी काही आमदारासारखा नागपूरला राहत नाही आहे. मी वर्धेत राहतो. वर्धेत राहून मी लोकांसोबत राहतो. नागपूरवरून अपडाऊन नाही करत मी. माझे पोरं कुठे काही बाहेर इकडे शिक्षणाला नाही जात आहे. मी आणि माझा परिवार इथेच राहत आहे. त्याच्यामुळे जनतेच्या जे काही मूलभूत गरजा आहे, समस्या आहे, त्याच्याशी मी मला पूर्ण जाणीव आहे त्याची. तर काय वाटतं सर, या काही तुम्ही विकास केल्याचा जनतेचा, त्या याच्यावरून कितपत साथ मतदार तुम्हाला देतील? निश्चितपणे मला पूर्णपणे यावेळेस विश्वास आहे. लोकांनी मला म्हटलं होतं, यावेळेस हजारो लोकांनी मला म्हटलं होतं की भाऊ तुम्ही फक्त तिकीट आणा, तुम्ही उमेदवारी आणा काँग्रेस पक्षाची. मला जरी 3 वेळा माझा पराभव झाला, लोकांना या सहानुभूती वाटत आहे का लोकांना एकदा बा शेखर शिंदेला निवडून दिलं पाहिजे. कारण हा वर्धेचा इतिहास आहे. इथे गंगारे साहेबाला, माणिकराव सबाने साहेबाला, अनेक लोकांना अपक्ष, सुरेशभाऊ देशमुखांना अपक्ष निवडून दिलेलं आहे. लोकांनी परिवर्तन घडवून आणलेलं आहे. आणि मला निश्चितपणे यावेळेस वाटतं की लोक यावेळेस परिवर्तन घडवणार आहे. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल, तर मला इथे लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडूनच द्यावं लागणार आहे. कारण सरकारची मदत पाहिजे आहे प्रत्येक वेळी. बिलकुल दादा, आणि हे तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण हो अशी आशा आम्ही करतो. आणि शेवटी आमच्या जनतेला, प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? माझी जनतेला एवढीच नम्र विनंती आहे की ज्या काही चुका अनावधानाने माझ्यानं झाल्या असेल किंवा काही कोणी नाराज झालं असेल, तर मला यावेळेस माफ करावं. मला फक्त यावेळेस एक संधी आपल्या सेवेची द्यावी. आणि आपल्या सर्वांना मी यावेळेस दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आपलं आरोग्य आणि सर्व आपलं सुखा समाधानाने हो, एवढंच मी आजच्या जनतेला मी सांगू शकतो. धन्यवाद सर, आज तुम्ही नवराष्ट्र नवभारतशी जुळले, तुमचा वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आणि येणाऱ्या या तुमच्या पुढील वाटचालीसाठी, निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर एकंदरीतच आज आपण शेखरदादांशी चर्चा केलेली आणि वर्धा विधानसभा क्षेत्राची त्यांच्या नजरेतून काय सध्या समस्या आहे, कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करणार आहे. कारण ते नगराध्यक्ष होते आणि सातत्याने ते जनतेसोबत होते, तर जनतेच्या काय मूळ समस्या आहे त्यांनी त्या जाणून घेतलेल्या आहे. पण आपण म्हटलं तरी वर्धा विधानसभा क्षेत्राची निवडणूक आहे, ती निवडणूक टक्कर काट्याची होणार आहे आणि हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच्या अपडेट्स मी क्षणोक्षणी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, वर्धा.